समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। पर ब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन। सादर घालते अति प्रेमाने, शुद्ध मांडिले आचल। आसनस्थ होऊन स्वीकारा माझे वाण्याचे पूजन। मस्तक ठेव चरणांवर, तुझ करतो वंदन। कार्य तुझेच सिद्धीच जाया, दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या चौथ्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला प्रारंभ. तत्पूर्वी तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना मनःपूर्वक वंदन करते. परमपूज्य हरिभक्त परायण श्री दासगणू महाराज यांनी रचलेला श्री गजानन विजय ग्रंथ हा ग्रंथ अभ्यासायला मिळणं आणि त्या अनुषंगाने त्यातला सखोल अर्थ समजून घेऊन माऊली ते वदवून घेत आहे. तुम्हा सगळ्यांच्या कानावर ते पडत आहे. तो जो आनंद मिळतोय तो काही अवर्णनीयच आहे आणि त्यासाठी मी तुम्हा सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानते, आयोजकांचे आभार मानते. चौथ्या अध्यायात आपण काही प्रसंग बघितले. एक एक लीला आता महाराजांच्या आपल्याला कळायला लागलेल्या आहेत. जानकीराम सोनाराची लीला, तो प्रसंग आपण बघितला की कसा महाराजांनी उद्धार केलेला आहे. आणि अक्षय कृपा अक्षय तृतीयेच्या दिवशी जानकीराम सोनारावर झालेली आहे महाराजांची, हे आपण बघितलं. बंकटलाल भक्ताच्या भावभक्तीला घेऊन ती ती काडी जी बंकटलाल भक्तांनी चिलमीवर धरली होती, त्यात त्याचा सगळा भावभक्तीचा सगळा तो भाव त्या काडीत आलेला होता. आणि आपल्या नेत्रातील अग्नी नेत्राटक करून त्यांनी चिलीम पेटवलेली आहे. तोही एक अतिशय सुंदर असा लीला प्रसंग त्याच्यात आपण बघितला. चंदू मुकुंद शेगाव मधला एक भक्त, आणि त्या भक्ताला महाराज म्हणतायत की गुरुपाशी बोलू नको, खोटे वेडे किंचित. म्हणजे त्यांनी स्वतः जाहीर केलं की मी याचा गुरु आहे. बरं, गुरु काय करतात तर आपलं संचित आणि क्रियमाण ह्याचा नाश ते करू शकतात. गुरुची कृपा झाली सद्गुरूंची की हे करणं त्यांना काहीच अवघड नाही. आपल्या अध्यात्म मार्गावरनं चालताना जर त्यात काही असे अडथळे असतील ज्यामुळे अध्यात्मातली प्रगती होत नसेल, तर अशी फळं जी परिपक्व होणार आहेत पुढे जाऊन, ती फळं आधीच त्या कर्माचा नाश करून आपले सद्गुरू संपवू शकतात. पुढचा प्रसंग जो आहे आता तो आहे चिंचोलीच्या माधवाचा. अतिशय वेगळा असा हा प्रसंग आहे. हा प्रसंग वाचताना अनेक प्रश्न सुद्धा मनात उद्भवतात आणि ह्यातून उपदेश सुद्धा भरपूर आहे. कसं आहे, प्रसंग काय आहे तर शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता.
वय ज्याचे 60 अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. तुम्हा आम्हा सगळ्यांची ही कथा आहे, काहीही वेगळं नाही. आणि म्हणून हा प्रसंग अतिशय महत्वाचा आहे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवाची ना कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी. हा सगळा तो प्रसंग आहे. का हा प्रसंग महत्वाचा आहे? कारण जसं म्हटलं तसं तुम्हा आम्हा सगळ्यांची ही कथा आहे. आपण मानव जन्म जेव्हा घेतला तेव्हा ह्या मानवी देहाला नव्हे, कुठल्याही जड देहाला 6 विकार जडलेले आहेत. षडरिपू नाही, 6 विकार. षडरिपू वेगळे, षड विकार वेगळे. विकार हे देहाला जडतात. ते कुठले? तर अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती. असे 6 विकार हे देहाला जडलेले असतात. काही कॉम्प्लिकेटेड काही नाही, अगदी सोपं आहे. फक्त त्याची टर्मिनॉलॉजी संस्कृत मधली दिलेली आहे, म्हणून आपल्याला कदाचित ते वेगळं वाटतंय. पण अस्ति, अस्ति म्हणजे जीव जेव्हा गर्भात अस्तित्वात येतो, स्थिर होतो, गर्भधारणा होते, ते अस्ति. जायते, जन्माला येतो जीव. वर्धते, हळूहळू वाढत जातो. विपरिणमते, रूप बदलत जातं, अंगाने वाढत जातो, चेहरा बदलतो, अवयव बदलतात. असं सगळं जे घडत जातं त्याला विपरिणमते म्हणतात. अपक्षीयते, हळूहळू त्या शरीराची झीज व्हायला लागते. नश्यती, आणि मृत्यू होतो. ह्या जडदेहातलं सगळ्यात शाश्वत असं जे सत्य काही असेल, जडदेहातलं शाश्वत सत्य म्हणजे कधीतरी तो देह मृत्यू पावणार. ह्याला काहीच म्हणजे देर इज नो सेकंड ऑप्शन. जन्माला आलेला जीव हा मृत्यू पंथेच जातो. त्यामुळे त्याला ऑप्शनच नाहीये. पण हे शाश्वत सत्य सगळे विसरून जातात. आणि खूप काही याच्यात आहे सांगण्यासारखं. ह्या मृत्यूला सामोरं जाणं, बघा आपण खूप जण असे आपण बघतो जगात, जे असे म्हणतात की मी नाही मृत्यूला घाबरत, जेव्हा येणार आहे तेव्हा येईल. त्याला काय घाबरायचं? जेव्हा मृत्यू प्रत्यक्ष समोर येतो तेव्हा काय होतं ते माधवाच्या प्रसंगातून महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. तर ही गोष्ट सोपी नाही. का सोपी नाही? तर आपण शास्त्रांनी दिलेल्या मार्गानुसार आयुष्य जगत नाही, म्हणून ती गोष्ट आपल्याला अतिशय कठीण वाटते. शास्त्राने आपल्याला हे जे षडविकार देहाला जडलेले आहेत, ते षडविकार कुठलाही देह असू दे हे असेच आहे. आणि हे आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी याचा खूप सखोल अभ्यास केला. आणि तो अभ्यास करून त्यांनी 4 आश्रम आपल्या मनुष्य जीवनात सांगितलेले आहेत. कुठले 4 आश्रम? ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तुम्ही सगळे असं म्हणाल, आज हे ताई काय वेगळं बोलायला लागले. पण वेगळं नाही. ह्या प्रसंगामधून खूप वेदांताचा खूपच गहन उपदेश आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर ब्रह्मचर्य, बालवयी खेळी रमलोष. काय असतं? काही नाही. छानपैकी आईच्या कुशीत, आई बाबांच्या कुशीत आपण असतो. त्यांचे पंख आपल्याला सांभाळत असतात. जसे पक्ष्यांचे पंख पिल्लाला जपत असतात, तसे आपल्या आई वडिलांचं छत्र आपल्यावर असतं. आणि त्यामुळे आपण अगदी छान निर्धास्त असतो, खेळतो. जसे वाढत जातो तसे खेळ, नंतर अभ्यास, सकाळी उठायचं,
आई आपल्याला काय दूध चहा दे काय देईल ते घ्यायचं, तयार व्हायचं, शाळेत जायचं, शाळेत जाऊन आल्यावर अभ्यास करायचा, खेळायचं, भरपूर खेळायचं. आपल्या लहानपणी आपण भरपूर खेळलो, कारण तेव्हा मोबाईल नव्हते. आपण खरंच नशीबवान आहोत की खेळ खेळायला मिळाले, घराबाहेर जायला मिळालं, मित्रमैत्रिणींशी बोलायला मिळालं, संवाद कसे साधायचे हे हळूहळू शिकत गेलो. आणि म्हणून जगात अनोळख्या व्यक्तींशी संवाद साधता येण्याची कला हळूहळू प्रत्येकाला जमायला लागली. आता सगळे असेच असतात, त्यामुळे सगळ्यांचं नतमस्तक असतं. म्हणजे खरं तर नतमस्तक असायलाच पाहिजे, पण आता नतमस्तक असतात ते वेगळ्या कारणाने. त्यामुळे असं हे आत्ताच बालपण, पण तरी ते सुद्धा एक वेगळीच मजा असते, किंवा डोक्यावर काही जबाबदारी नसते, काय होईल कसं होईल ही चिंता नसते. त्यामुळे असं हे ब्रह्मचर्य, ते जसं जसं पुढे पुढे सरकतो आपण, तसं तसं ब्रह्मचर्यानंतर तारुण्य येतं. त्याच्यामध्ये योग्य वय झालं की विवाह संस्था ही आपल्या धर्माने आपल्याला घालून दिलेली आहे, आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी. विवाह झाला की गृहस्थाश्रम सुरू होतो, द मोस्ट प्रोडक्टिव्ह इयर्स ऑफ लाईफ. ह्याच्यामध्ये काय साधायचं आहे, तर आपलं कुटुंब वाढवायचं आहे, चांगली प्रजा उत्पन्न करायची आहे, चांगली प्रजा उत्पन्न केल्यानंतर त्यांना चांगले संस्कार द्यायचे आहे, त्यांचं पालकत्व व्यवस्थितपणे पार पाडायचं आहे. हे सगळं या गृहस्थाश्रमात येतं. त्यांचं पालन पोषण करणं, त्यांना चांगले संस्कार देणं, त्यांना घडवणं, मोठं करणं आणि एक चांगलं नागरिक बनवणं, हे पालकांचं कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमी जे आहेत त्यांना हे करायचं आहे. मग फक्त तेवढंच करायचं आहे का? नाही. त्याच वेळी हे सगळं करत असताना समाजात सुद्धा आपण जर काही करू शकत असू तर ते नक्की करायचं आहे. 4 पुरुषार्थ आपल्याला साधायचे आहेत या मनुष्य जन्मामध्ये, विशेष करून गृहस्थाश्रमानंतर. ते कुठले? तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी आपण काय करतो? बहुतांश लोक आता आपण बघितली तर अर्थ आणि काम याच्यात निपुण असतात. आपल्या सगळ्या इच्छा, काम म्हणजे कुठल्याही प्रकारच्या इच्छा, डिझायर, त्या फुलफिल करण्यात इतके घडून गेलेले आहे की त्यांना मोक्ष आणि धर्म हे दिसतच नाही. फक्त अर्थ आणि काम या 2 गोष्टीत घडून गेलेले असतात. धर्म काय आहे? तर जो आत्ता धर्म धर्म जे करतात तो धर्म नाही. खरा धर्म म्हणजे स्वधर्म. स्वधर्म कुठला? मी एक स्त्री आहे, कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी आई, कोणाची तरी पत्नी. ह्या सगळ्या रोल्स मधनं जेव्हा मी जात असते तेव्हा माझी काही कर्तव्य असतात, ज्याला नित्यकर्म असं म्हटलं जातं. ती मला प्रारब्धाने प्राप्त झालेली कर्म आहेत, की ती मला करायलाच पाहिजे. त्याला काही ऑप्शनच नाही की नाही बाबा आज मला प्रवचन आहे, आज दिवसभरात मी घरात किचन मध्ये जाणार सुद्धा नाही. ह्याला काहीच अर्थ नाहीये. हे मला ते टाकून हे नाही करायचं, तर तेही करायचंय. आणि ते करून वेळ उरला तर हे ऑप्शनल आहे, पण ते पहिले आहे. जर ते न करता मी हे केलं तर नाही ह्याचं पुण्य लागणार, आणि ते नाही केलं म्हणून त्याचा प्रत्यवाय दोष लागतो की मी हे नाही केलं. हे मला कळतंय की मला ते करायला हवं होतं पण मी नाही केलं. हे जेव्हा आपल्या मनात काहीतरी न करण्याची भावना असते तेव्हा ती कुठली तरी गाठ बनून राहते आणि त्याला तो प्रत्यवाय दोष लागतो. किंवा ते कुठेतरी तुमचं ते न केलेलं कर्म सुद्धा तुम्हाला भोगावं लागतं. कर्माचा
जो सिद्धांत आहे तो अतिशय गहन आहे. तो कुणालाही त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला मांडता येणार नाही. खूप त्याची उदाहरणं आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण इथे सांगायचा मुद्दा असा की माधव चिंचोलीच्या माधवाचं उदाहरण या 4थ्या अध्यायात का आलेलं आहे की पहिले आता लीला प्रसंग सांगितलेत महाराजांचे कसे आले, कुठे राहिले, काय आवडलं, काय नाही आवडत, काय करू शकतायत, हे सगळं झालेलं आहे. आणि आता ते सांगतायत की आयुष्य कसं जगायला हवं, कसं जगायला नको, हेही याच्यात सांगतात. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? बरं, आपण म्हणत होतो धर्म अर्थ काममोक्ष, तर आपला स्वधर्म हा प्रत्येकाने तो पार पाडायलाच पाहिजे. आणि पुढचा जो पुरुषार्थ आहे तो आहे मोक्ष. खरं सांगा, मोक्षाचा विचार कोण करतं? कितीतरी आपण अनेक ठिकाणी जातो, हल्ली गुरु, सद्गुरु, संत, महंत सुकाळ आहे सगळ्यांचा. पण खऱ्या अर्थाने आपल्या सद्गुरूंवर प्रेम करणारे असे त्यातले किती आहेत? महाराजांच्या गजानन विजय ग्रंथातच असं लिहिलेलं आहे की श्री गजानन महाराजांप्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोहो हातांच्या बोटा इथे. खरंच परमार्थ करायचा आहे म्हणून किती टक्के लोक ह्या मार्गावर आलेले आहेत, ज्यांना खरंच असं वाटतंय की बास आता फक्त मोक्ष, आता नको परत जन्माला येणं. जसं गेल्या वेळी मी श्रीकृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट गेल्या वेळी जी सांगितली ती ह्याच साठी की त्याचा आपल्याला इथे संदर्भ कळावा, की जेव्हा तो एका मोठ्या श्रीमंताच्या वाड्यात जातो आणि त्या श्रीमंताच्या वाड्यात गेल्यानंतर इतकं सगळं त्याचं वैभव असतं आणि तो भगवंताशी बोलताना फक्त आणि फक्त त्या वैभवाबद्दल बोलत असतो, तेव्हा कृष्ण म्हणतो अशीच तुझी भरभराट होऊ दे. आणि तिथे एक गरीब ज्याच्या झोपडीत ते जातात, जिथे फक्त गाय असते, त्यांना आशीर्वाद दिला जातो त्या व्यक्तीला की याची गाय लवकर मरून जाऊ दे. याच्या मागचं कारण हे की इतक्या गोष्टीत आपण गुंतलेलो असतो की त्या गोष्टींमधनं मन बाहेर काढणं हे अतिशय कठीण असतं. म्हणून मोक्ष ही गोष्ट आपल्या ध्यानीच येत नाही, कारण इतक्या सगळ्या गोष्टीत आपण अगदी विचार करा, आपला मुलगा, त्याची नोकरी, त्याचं लग्न, आपली मुलगी ती कुठे आहे, तिचं काय, तिचं लग्न करायचंय, मग तिला मुलं होतील, मग नातवंडांना खेळवायचंय, मग नातवंडांची लग्न बघायची आहेत, आणि काय ते इट हॅज नो एंड, संपतच नाही. सगळ्यांचं सगळ्यांच्या बाबतीत असं होतं, कारण आपण सामान्य लोक आहोत, आपण संत नाही. पण म्हणून हा प्रसंग इकडे दिलेला आहे, जिकडे माधव म्हणतोय की म्या हमाधुमीचा संसार केला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. एक क्षण सुद्धा तुझी आठवण, कशी आठवण होईल? एवढे प्रोजेक्ट असतात, एवढे टार्गेट्स असतात, वरती टांगती तलवार असते, आज बॉस काय म्हणेल, कलिग काय म्हणतील, किती कॉर्पोरेट पॉलिटिक्स चालतं, किती सगळीकडे राजकारण चालतंय, काय ह्या गोष्टीतून आपलं मन मोकळंच होत नाही. तर आठवणार कधी? एक नमस्कार करतो आपण, निरांजन लावतो, आत काय होतं, जे आत स्मरण होऊन सद्गुरूंचं जे आत घडायला पाहिजे ते घडतच नाही. आणि म्हणून मोक्ष खूप लांब राहतो. असो, पण मोक्ष हा 4था पुरुषार्थ आहे, आणि तो साधायचा असेल तर 5वा पुरुषार्थ म्हणजे भक्ती. तर भक्तीचा पुरुषार्थ जर आपण साधला तर 4थ्या पुरुषार्थावर येणं सद्गुरू शक्य करतात. तर मुमुक्षुत्व हे जे आहे, मोक्ष म्हणजे काय, तर परत जन्माला यायचंच नाही. संतांसाठी हे मुमुक्षुत्व किंवा मोक्ष हे पण अतिशय तुच्छ मानतात संत लोक याला, पण आपण त्याला तुच्छ नाही मानू शकत.
आपल्याला खरंच असं आतून वाटलं पाहिजे की काय केलंय आपण, काय काय करतोय काय, की त्याच याच्यात अं, दासबोधामध्ये जे माधवाचं सगळं उदाहरण आहे, आपण एकदा माधवाचं हे वाचूया. वय ज्याचे साठावर अवयव झाले क्षीण फार, तरुणपणे संसार हेच होते ब्रह्म ज्याचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जिका खरी लिहिली अक्षरे तेच होय माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी. का विरक्त झालं, की स्मशान वैराग्य त्याला म्हणतात, त्याला की आता कोणी राहिलं नाही म्हणून वैराग्य आलेलं आहे. जेव्हा ते होते तेव्हा फक्त माझे तेच तेवढंच एक इंजिन आहे आपलं, आणि आपल्या इंजिनाला मागे डबे लागलेले आहेत. माझा डबा, माझी बायको, माझा मुलगा, माझी नोकरी, माझी गाडी, माझी मुलगी, सगळं माझं 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 माझं. आणि आत्मनस्तू आपल्या स्वतःसाठीच सगळे हे प्रिय आहेत. असं नाहीये की आपलं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो, असं खरंच खूप विचार केला की असं वाटतं की खरंच असं होईल का. एक उदाहरण मागे सांगितलं होतं का नाही माहिती नाही, की एक तरुण असतो आणि तो आपल्या अ, तो प्रवचनाला जातो एक दिवस वीकेंडला. आणि वीकेंडला प्रवचन झाल्यावर तिथले ते प्रवचनकार म्हणतात की अरे बा तू इतकं छान शांतपणे ऐकून घेत होतास, रोज येत जा. नाही हो, रोज कसं येणार, घरी माझे आई वडील पत्नी मुलगा सगळे माझी वाट बघत असतात. मला काम आहे, त्याच्यानंतर मी घरी जातो, त्यांच्याबरोबर वेळ घालवतो. त्यांचं करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. जसं मी म्हटलं की ते करू, ते न करता हे केलं तर त्याला अर्थ नाही, तसं तो त्यांना सांगतोय की त्यांचं करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे, प्रवचन वगैरे नंतर. तर तेव्हा ते तो मुलगा, बहुतेक मी हे सांगितलंय उदाहरण, तेव्हा परत सांगत नाही, की तो ते साधू सांगतात एक काम कर, उद्या मेल्याचं नाटक कर घरी आणि बघ तुझ्या बरोबर कोणी यायला तयार होतंय. तर असं कसं कोणी तयार होईल, म्हणजे बघ तर खरं तू, फक्त नाटक तर कर, मी बघतो पुढचं. आणि म्हणून ते साधू दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जातात, हा मेल्याचं नाटक करतो, ते सगळं थोडक्यात सांगते मी. आणि ते सगळे विचारायला लागतात त्या साधू, नाव असं झालं काय करायचं आता, रडायला लागतात, हे करायला लागतात. ते म्हणतात की एक होऊ शकतं की एका तांब्यात मला पाणी आणून द्या, ते पाणी मी ह्याच्यावर असं फिरवलं की तो जिवंत होईल, पण ते पाणी कुणाला तरी प्यायला लागेल आणि ते जो पिईल तो मरेल. तर ते म्हणतात असं कसं कोण पिणार. तर तुम्हाला हा हवाय की नाही जिवंत, नाही हा हवाय, पण ते पाणी कोण पिणार. आई म्हणते मी कसं पिऊ, तुझे त्याचे बाबा जिवंत आहेत अजून, मी अशी कशी हे पाणी पिऊ. वडील म्हणतात मी कसं, माझ्यावर तर सगळं हे चालणार, मी कसं पिऊ. बायको म्हणते मी कशी पिणार. असं करत कोणीच ते पाणी प्यायला तयार होत नाही. तिघे आहेत म्हणतात की अहो साधू बाबा तुमचं तर कोणीच नाहीये, तुम्हीच प्या. तेव्हा तो मुलगा उठतो आणि म्हणतो चला मी आत्ताच तुमच्या बरोबर येतो. तर आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवती. आपल्यासाठीच हे सगळे आपल्याला प्रिय आहेत. त्यामुळे असो, हे जरा फारच डीप झालं, थोडस बाहेर येते. अ, बर, मुमुक्षुत्वाबद्दल आपण बोलत होतो. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जिका खरी लिहिली अक्षरे तेच होय मानवाची न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त झाले मन जयाचे संसारी. जिका होती ती वस्तू ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, आता त्याला आठवलंय की आता हे कोणीच नाही, मग आता माझ्याकडे
आता माझा वाली कोण, कोण कोण तारणार मला. आणि म्हणून शेगावी आले आणि महाराजांच्या इथे हट्ट धरून बसले. महाराज कुठे होते? बंकटलालाच्या घरी. बंकटलालाच्या घरात हे आले आणि तिथे बसले. आरंभिले उपोषण अन्न पाण्याचे त्यागून. सगळे त्याला समजावत आहे, याचा नको करू, काहीतरी खा. नाही काही खायचं नाही. मुमुक्षुत्व जे आपण बोलत होतो, मुमुक्षुत्वाचे 3 प्रकार असतात. एक असतं मंद मुमुक्षुत्व, की ठीक आहे कधीतरी कानावर पडतं मोक्ष वगैरे अशा काही गोष्टी, तर तेव्हा असं वाटतं ठीक आहे आपलं सगळं जबाबदाऱ्या वगैरे झाल्या, मग बघू, जमलं तर करू, नाही तर काय पुढच्या जन्मी. हे मंद मुमुक्षुत्व. मध्यम मुमुक्षुत्व, 60 वर्ष, 60 वर्ष एकदा रिटायरमेंट झाली की फक्त आणि फक्त महाराज, मग बाकी दुसरं काही नाही. ते झालं की मोक्षासाठीच सगळं करणार. रिटायरमेंट झाली की पहिलं पेन्शन कधी सुरू होत आहे, प्रॉव्हिडंट फंड त्याचं कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, हे सगळे विचार नाही. फक्त आणि फक्त महाराज. हे मध्यम मुमुक्षुत्व, की करायचंय मला, करायचंय. वेळ पण ठरवली की नाही ह्याच जन्मी, पण कधी, तोपर्यंत आपण जगू का, हा विचार नाही केला. तीव्र मुमुक्षुत्व, तिसरा प्रकार. हे तीव्र मुमुक्षुत्व काय आहे, तर जे माधवाचं, की आता मला काहीही नको, मला मोक्ष हवा. हे तीव्र मुमुक्षुत्व, की मला मोक्ष हवाय आणि तो आत्ताच हवाय. आमचे जे वेदांत शिकवायला स्वामीजी यायचे, त्यांना आम्ही असंच म्हणायचो, कुठे मोक्ष भिक्षाच्या गोष्टी आपण करतो, काय या जन्मात साधणार आहे, इतकं काय काय आपण करून ठेवलेले आहेत कर्म, कुठे माहिती आपल्याला आपलं संचित काय आहे आणि किती जन्म घेतात आणि काय काय करून ठेवलंय. तेव्हा ते हसायचे आणि ते सांगायचे, तुम्हाला ते दिसत नाहीये, तुमच्या सद्गुरूंना तर दिसतंय. तुम्ही फक्त मनात अशी इच्छा ठेवा की ह्याच जन्मी मोक्ष मिळवायचा, पुढचं ते बघून घेते. त्यामुळे इच्छा जर मनात एखादी, आपण जसं म्हणतो काशीच जावे नित्य वदावे, तसं जे आपल्याला खरंच मनापासून हवंसं वाटत आहे ते बोलावं, बोलत राहावं, स्वतःला सांगत राहावं. मग ते कसं पूर्तीला न्यायचं ते महाराज बघतात. तसं या माधवाचं, चिंचोलीच्या माधवाचं झालेलं आहे, की त्यांनी तिकडे उपोषण मांडलेलं आहे. आता माझ्या वाली कोण दीन दयाळा तुझं वाचून, माझे हे अरण्य रोदन तुझं विण कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैचला, आरंभिले उपोषण अन्न पाण्याचे त्यागून वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेल्या दिवस परी नाही उठला, तरी महाराज वदले तयाला, हे करणे उचित नसे. की हे असा हट्ट धरण्यात काहीच अर्थ नाहीये. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाणं, प्राण देहाचे सोडून जाता वैद्य बोलावशी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा, काय सुंदर उपदेश आहे. बरं हे कशासाठी सांगितलेलं आहे, की जे आपण म्हणतो की 60 नंतर मी भगवद्गीता वाचेन, 60 नंतर मी देवाचं नाव घेईन, मग फक्त जप करत बसेन, हे 60 नंतर होणाऱ्या गोष्टी नाही. जर 60 वर्षात तुम्ही केलं नाही, तर 60 नंतर हे व्हायला सुरुवात होईल असं तुम्हाला का वाटतं आपल्याला. त्यामुळे ह्या गोष्टी आत्तापासूनच करायच्या आहेत. जसं मग अशी मी म्हटलं की मृत्यूला सामोरं जाण्यासाठी हे 4 आश्रम सांगितलेले आहेत. तर त्याच्यापैकी गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, आता मुलं मोठी झाली, मुलांची लग्न झाली, आपापल्या संसारात रममाण झाली, आता हळूहळू त्याच्यातली आता हे आश्रम जे आहेत ते प्रत्यक्षात वनात जायचं किंवा प्रत्यक्षात संन्यास घ्यायचा असे नाही. हे सगळं मेंटल स्टेट आहे.
की मनाने आता आपण त्यातली आसक्ती काढून घ्यायची आहे ते आपल्या संसारात रममाण, आता त्याच्यात आपण लुडबुड करायची नाही. कुठेतरी आपलं लक्ष तिथून काढून घेऊन महाराजांच्या चरणी लावायचं आहे. हा झाला वानप्रस्थाचा. पण हा कधी साध्य होईल, जेव्हा महाराज आणि त्यांच्याबद्दलचं हे सगळं जाणून घ्यायची इच्छा आधी गृहस्थाश्रमात असताना आपल्याला कानावर हे शब्द पडतील महाराजांच्या पोथीचे, गजानन विजय ग्रंथ वाचला जाईल, किंवा महाराज असं नाही, कुठलंही दैवत जेव्हा कुठेतरी त्यांच्याशी कनेक्शन गृहस्थाश्रमात असताना होईल, तेव्हा हळूहळू 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 आपल्याला मोक्ष मार्गावर पाऊल आपलं पुढे पुढे जायला लागेल, असं आपण धरूया. माधवाचं तसं झालं नाही. बरं असो, वानप्रस्थाश्रमानंतर येतं संन्यास. तिथे सगळंच सोडून द्यायचं, की ठीक आहे आता कधीतरी कुठेतरी मुलाला मुलीला गरज पडली, आपण गेलो, 10 दिवस थांबलो, महिनाभर थांबलो, परत आलो, तितपत ठीक आहे. पण संन्यास म्हटल्यावर सगळंच सोडून द्यायचं आहे. जिथे आपलं घर, आपल्या वस्तू, आपलं जिथे जिथे मन अडकलेलं आहे ते शोधून बघायचं. कुठली वस्तू देताना आपले हात 10 वेळा आखडते घेतले जातात, तिकडे आपलं मन अडकलेलं आहे. साडी किती जुनी, किती दिवस वापरले, देऊन टाकते, पण देताना द्यायला काढल्यावर पुन्हा एकदा आतमध्ये कपाटात येते, नको नको जरा एक दोनदा वापरते. होतं की नाही? असं होतं, माझंही होतं, सगळ्यांचं होतं. आपण सगळे सामान्य आहोत आणि हे होणारच. पण म्हणून आता ह्या गोष्टी समजून करायच्या, की नाही ना, आता झालंय आपलं वापरून भरपूर, काढून टाका त्यातनं मन आणि देऊन टाका त्या वस्तू. त्यागात शांती अनंतरम, इतकी शांती निरंतरम, इतकी शांती मिळते त्यागामध्ये, ते त्याग केल्यावरच कळतं. तर संन्यासामध्ये किती शांती मिळत असेल, आणि हे मृत्यूला सामोरं जाण्यासाठी ही तयारी आहे. संन्यास आश्रम म्हणजे विधिवत संन्यास घेणं नव्हे, तर मनाने ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपलं चित्त काढून घेणं. कुठे हिमालयात जायची गरज नाही, कुठे वनवास करायची गरज नाही, घरातच राहून चित्त फक्त आपलं त्याच्यातनं काढून घ्यायचं. जे आहे जसं आहे तसं राहणं, तक्रार न करता, हा संन्यास आहे. की अरे आज हे काय खायला, आज उपमाच का, आज पोहे का नाही, मला नाही उपमा आवडत, मिळालाय उपमा खा, जे समोर आलाय खा. नाही, आपल्याला असंच हवंय आणि तसंच हवंय. हे जर अखेर त्या दिवशी मी आधी हे सांगितलंय की नाही माहित नाही, खरी घडलेली गोष्ट आहे, की एक व्यक्ती, एक बाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या, आयसीयू मध्ये, आणि त्यांना आई मी म्यूट म्यूट झाले केलंय, का मी? तुम्ही अनम्यूट करा. हा, तुम्ही करा अनम्यूट. कोणाचा केलं तरी केलं. आवाज येत होता. हा. येतोय आवाज माझा? तर हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला भेटायला गेलेले होते, एक ओळखीचे गृहस्थ, आणि ते म्हणाले की अशा नाकातनं नळ्या बिळ्या घातलेल्या होत्या, आणि त्या बाई म्हणजे त्यांच्याशी बोलत होते, त्यांना बघायला म्हणून गेलेले होते हे. तिथे थोड्या वेळाने त्या बाई असा हात वर करून काहीतरी दाखवायला लागल्या समोर. ते त्यांना काही कळे ना, काय हवंय काय हवंय ते विचारतायत. परत एकदा हात वर करून दाखवला, तर तिकडे टीव्ही होता. मग काय नक्की काय हवंय? घड्याळ दाखवलं त्याने, घड्याळ. टीव्ही लावा, सिरियल नेहमीची लावा. म्हणजे तिकडे आयसीयू मध्ये नसतील, वॉर्ड मध्ये असतील, बेडवर झोपलेले आहेत, नाकातोंडातून नळ्या आहेत, पण सिरियलची आठवण जात नाही. आयुष्यभर जे करतो तेच अंतिम क्षणी पण आठवतं. तसंच एक उदाहरण म्हणजे त्या सावकाराचं आणि शेळीचं. तो सावकार, ते पण सांगितलंय की नाही मला आठवत नाही, ही उदाहरणं कदाचित पुनरावृत्ती होत असते प्रत्येक ह्याच्यातनं. सावकार आणि शेळीचं सांगितलंय का उदाहरण? बर, एक सावकार असतात, आणि ते सावकार म्हणजे
कंजूस पैसे कोणाला द्यायचे नाही, आयुष्यभर केवळ पैसे 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 हाच विचार केलेला आहे. आणि आता त्यांचं वय झालेलं आहे, 3 मुलं आहेत, अतिशय चांगली मुलं आहेत, वडिलांची सेवा करणारी मुलं आहेत आणि त्यांचं एकदा म्हणजे आजारी पडतात, बेडवर असतात, डॉक्टरांना घरी बोलावलं जातं, डॉक्टर ट्यूब वगैरे घालतात, 2-3 दिवस तसे असतात. मग तिसऱ्या दिवशी इथे मुलं विचार करत असतात की आपल्या वडिलांकडे एवढं धन आहे, त्याने कुठेतरी गुप्त धन ठेवलेलं आहे, पण ते आपल्याला कळायला तर पाहिजे कुठे आहे ते. ते आपण चांगल्यासाठी वापरू, पण कळू तर दे. ते कुठे आहे तेच कळत नाही, ते सांगतच नाहीत काही. आता अगदीच त्यांची म्हणजे सेवा करत असतात ते, पण एक दिवस त्यांच्या समोर एक अंगण असतं आणि तिकडे एक शेळी असते आलेली. तर ह्यांचं लक्ष त्या शेळीकडे जातं, या सावकाराच्या बेडवर पडल्या पडल्या, आणि ते करून ओरडायला लागतं. पूर्ण तर ओरडता येत नसतं नळ्या घातलेल्या असल्यामुळे. ती मुलं धावत येतात आणि विचारतात काय झालं. एवढंच दाखवतं. त्यांना असं वाटतं आता हे आपल्याला गुप्तधनाबद्दल काहीतरी सांगतायत, अंगणात कुठेतरी ते पुरून ठेवलेलं आहे त्यांनी, म्हणून ते म्हणतात बोला बोला बोला, काय बोलायचं ते बोला. ते ऑक्सिजन वगैरे बोलणार कसं. ते डॉक्टरांना बोलवून आणतात, यांचं जरा ऑक्सिजन काढा, कारण त्यांना काहीतरी सांगायचंय. डॉक्टर म्हणतात ऑक्सिजन काढलं तर मरतील हे. त्यामुळे नाही नाही, अगदी त्यांना बोलू दे नुसतं. हे पण शांत होत नसतात, चाललेलं असतं. हे मुलं पण शांत होत नसतात. डॉक्टर म्हणतात तुम्ही सांगताय म्हणून हे काढतोय, मी जर ऑक्सिजन काढला तर ते काही क्षणात मृत्यू होईल त्यांचा. नाही, मी सांगतोय तुम्ही काढा. बर, त्यांनी ऑक्सिजन काढला. हे जोरात म्हणाले, अरे मेल्यांनो, माझ्याकडे काय बघताय, तिकडे बाहेर ती शेळी झाडू खातीये, तिला आधी लांब करा. एवढं म्हणतात आणि ते मरतात. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण अखंड विचार करत राहतो, तेव्हा मृत्यूच्या वेळी त्याच गोष्टीचं स्मरण होतं. आणि म्हणून काय आठवायचं आहे मृत्यूच्या वेळेला, त्यासाठी आत्तापासून त्याचं अखंड स्मरण झालं पाहिजे. तर हा असा खूप मोठा उपदेश इथे ते सांगतायत. पुढे त्यांनी असं सांगितलं, ते करणे ते वेळेवर करावे की साचार घरे कद पेटल्यावर उपखणणे निरर्थक. ज्या ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीच आता आटी, ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. हा उपदेश महाराजांनी दिलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अशी छान एक ओवी आलेली आहे, त्याचा अर्थ सांगते. ओवी आता सांगत नाही की आपलं म्हणजे हे आपल्यासारखी लोक, हे लोक परलोकी होणाऱ्या अलौकिक प्राप्ती करता एक कवडी देखील खर्च करत नाही, आणि सगळ्या प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करतात. परी दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. त्याच्यासाठी आपण धन वेचत नाही. पेर पेरलेल्या बीजापरी त्याची अवस्था होते खरी. हे जे सांगितलेलं आहे पुढच्या अध्यायांमध्ये की पुण्य कसं असतं किंवा पुण्यासाठी दान करणं हे कसं, त्याचं ती पेरलेल्या बीजापरी त्याची अवस्था होते खरी. पण ह्याच्या विरुद्ध खडकावर बी टाकल्यावर त्यातनं रोपं उगवत नाही, पण आपण खडकावरच बी टाकत असतो. तर हे इकडे सांगितलेलं आहे. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, दासबोधात स्वगुण परीक्षा म्हणून एक समास आहे, अतिशय सुंदर. रामदास स्वामींनी जे वर्णन मानवी जीवनाचं केलेलं आहे, अगदी गर्भावस्थेपासून कसा तो जीव तळमळत असतो गर्भावस्थेत आणि म्हणतो की एकदा मी याच्यातून बाहेर आलो की मी फक्त तुझं नाव घेईन, पण मला ह्याच्यातनं बाहेर काढ. आणि तो गर्भातनं बाहेर येतो आणि कुठे सोहम सोहम विसरून कोहम कोहम करायला लागतो. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये. ते एका ठिकाणी म्हणत आहेत, गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सळ, वाता हात झाले सकळ शरीर आणि संपत्ती.
जन्मवरी गेला सार्थ केला, तितू काही व्यर्थ गेला, कैसा विषम काळ आला अंतकाळी. सुखा कारणे झुरला, सेखी दुःखे कष्टी झाला, पुढे मागुता धोका आला यम यातनेचा. जन्म अवघा दुःख मुळ लागती दुःखाचे इंगळ, म्हणून तात्काळ त्वरित करावे. असो ऐसे वृद्धपण सकळांचा आहे दारुण, म्हणून या शरण भगवंताच जावे. एवढंच वाचते कारण मोठं आहे हे, पण हे एवढंच वाचते की इथे दासबोधात सुद्धा हेच सांगितलेलं आहे. जे महाराजांनी माधव चिंचोलीच्या माधवाला सांगितलं तेच इकडे सांगितलंय, जे ज्ञानेश्वरीत लिहिलंय तेच इथे सांगितलेलं आहे. अशाश्वताचे पोषण केले, शाश्वता विचारून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी. असं नुसतं उपोषण, आता मी काहीच खाणार नाही, असं काहीच खाणार नाही, असं नाही होत. त्यामुळे माधवाला महाराजांनी समजावलं, पण त्यांनी ऐकलं नाही. ते न माधवे ऐकले, हट्टाचे न सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले त्याची भोजन घालण्याचे. एक कुलकर्णी म्हणून गृहस्थ आले, त्यांनी सांगितलं की अन्नाविना राहू नका, माझ्या घरी जेवायला चला. त्यांच्या घरी सुद्धा आले नाही. अशा वेळी महाराजांनी काय केलं तर, रात्र झाली 2 प्रहर. बरं, ते काय करत होते तेही म्हणणे माधवाला नाही पटले. तसाच बैचला समर्थांच्या सान्निध्याला नाम हरीचे घेत. नाव घेतोय तो, नारायण नारायण नाव घेतोय, आणि तीव्र मुमुक्षुत्व आलेलं आहे आता त्याला की नाही, आता बास, कळलं कळलं ह्याच्यात काहीही नाही. पण रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, हा सगळा तो वृत्तांत आहे. आणि पुढे ते म्हणतायत की रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेणे माधव पळाला घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड, बुडबुड आला तोंडाची, शब्द फुटे ना वाचेसी. आयशा पाहून स्थितीचे समर्थ धरिले सौम्य रूप. आता असं रूप धरून आले महाराज की माधवाचं काय झालं असेल. आपण विचार करूया की असं कोणीतरी रूप घेऊन आपल्याकडे आलं, भलेही ते महाराज येऊ देत, पण जेव्हा असं रूप घेऊन येतात तेव्हा काय झालं असेल त्या माधवाचं. तो आरडाओरडा करायला लागला. बंकटलालातल्या घरातले सगळे बाहेर बघायला आले तेव्हा महाराजांनी सौम्य रूप धारण केलेलं होतं. परत सगळे आतमध्ये झोपायला गेले तेव्हा माधवाला त्यांनी समजावलं की तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. आपण सगळे काळाचे भक्ष आहोत. परीक्षिती भागवतामध्ये जे परीक्षितीबद्दल आलेलं आहे की आजपासून 7व्या दिवशी मरण येणार, मग आपण काय करावं हा विचार तो करायला लागला. आपलंही मरण 7 दिवसातच येणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, ह्याच 7 दिवसात येणार आहे. पण कधी ते आपल्याला माहिती नाही. परीक्षितीला माहिती होतं की 7 दिवसात येणार आहे. आपल्याला ह्या 7 वारांमध्ये येणार आहे माहिती, पण कधी येणार आहे हे माहिती नाही. पण ते माहिती नाही म्हणून आत्तापासूनच तयारीला लागलं पाहिजे आणि त्याच्या सामोरं गेलं पाहिजे, असा उपदेश महाराज सांगतायत. तिकडे त्यांनी काय केलं की तू काळाचे भक्ष जाणं, असाच खाईला काळ तुला. आपल्यालाही तेच होणार आहे. त्याची चुणूक दाखवली, पुढची स्थिती जाणवली, तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे बोलता, ऐसे ऐकता झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. इथे त्याचं तीव्र मुमुक्षुत्व दिसून येत आहे की केला त्यांनी संसार तसा, पैसे कमवले, देवाचं नाव नाही घेतलं, काही नाही झालं, पण तो आता म्हणतो की नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. आता इकडे त्याला तीव्र मुमुक्षुत्व आलेलं आहे की बघितलं मी तो काळाचं रूप, पण बघितलं की किती महाभयंकर आहे हे. आणि ह्याच्यात जर मी गेलो, पुन्हा जन्माला आलो, तर पुन्हा ह्याच चक्रात आपण पडणार आहोत. आणि म्हणून आता बास महाराज, आता मला परत मृत्यूलोकी धाडू नका. आणि म्हणून त्यांनी महाराजांना म्हटलेलं आहे की माझ्या पातकांच्या राशी आहेत तरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हाची नाही होई अशक्य. इकडे एक मनात असं येतं की जर माधवानी असा हमाधुमीचा संसार केलेला होता, एक क्षणही नाही आठवलं हरीला,
मग तरी सुद्धा महाराजांची एवढी कृपा कशी झाली त्याच्यावर, असा विचार आपल्या मनात येतो की नाही, की काहीच केले नाही असं महाराज स्वतःच म्हणतायत, अशा स्वतःचे पोषण केले शाश्वता विसरून. मग तरी सुद्धा त्याला महाराजांनी मोक्ष दिलेला आहे. कारण जसं मी गेल्या वेळी सांगितलेलं आहे, की आपल्याला संचित दिसत नाही. माधवाचं पूर्वसंचित काय होतं हे महाराजांना दिसत होतं. तो प्रारब्ध फळ भोगायला आत्ता ह्या जन्मात आलेला होता आणि त्यांनी तो हमाधुमीचा संसार केलेला होता. सद्गुरु आपलं संचित आणि क्रियमाण कर्म नष्ट करू शकतात. प्रारब्ध हे भोगायला लागतो. त्याचं प्रारब्ध भोगून झालेलं होतं. जेव्हा काळासारखे ते धावून आले आणि त्याला ते यमयातनेचा अंदाज दाखवला की काय आहे, त्याच्यात त्याच्या प्रारब्धाची फळं भोगून झाली. आता जे राहिलेलं होतं ते क्रियमाण आणि संचित, त्याचा नाश महाराजांनी केला आणि ते सद्गुरू करू शकतात. आपल्याला दिसत नाहीये त्याचं संचित काय होतं. काही सुकृत पदरी होते म्हणून भेटलो तुम्हा ते. तुम्हाला भेटून झाले, तुम्हाला जो भेटला त्याला यमलोक कसा मिळू शकेल. नाही. जसं शिवपुराणात गोष्ट आहे की अतिशय पाप केल्यानंतर सुद्धा जेव्हा शिवपुराण एका यांनी ऐकलं, तेव्हा तिकडे यमदूत न्यायला आले. तर शिवदूत आले आणि शिवदूतांनी सांगितलं की यमदूत ह्याला नाही नेऊ शकत, ते शिवदूतच घेऊन जातात. का? कारण त्यांनी शेवटी शिवपुराण ऐकलेलं आहे. आता इथे खरंच असं येतं मनात की अरे एवढी पाप करणारी व्यक्ती, मग केवळ शेवटचं काहीतरी त्यांनी चांगलं केलंय मग सगळं हे धुवून निघालं. पण तिथे हा विचार आहे, जसं मी म्हटलं, कर्माचा सिद्धांत अतिशय गहन आहे, तो कुणालाही कळत नाही आणि सद्गुरूंना तो कळतो आणि सद्गुरू क्रियमाण आणि संचिताचा नाश करू शकतात. म्हणून माधवाच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली आहे. पुढे काही सुकृत पदरी होते म्हणून भेटलो तुम्हा ते, संत भेटीत जयाला होते यमलोकना तयाची. ऐसे ऐकता भाषण समर्थ केले हास्य वदन, महापतिता पावन साधूच एक करतीची. आणि मग ते म्हणतात श्रीमन नारायण नारायण असंच माधवा करी भजन. आणि तसंच त्यांनी केलं. पुन्हा त्यांनी विचारलंय तुला अजून वाचण्याची आस आहे का? असेल तर मी तुझ्या आयुष्याची वाढ करतो. म्हणजे ऑप्शन दिलंय. पुन्हा तपासून बघितलंय की एवढं मी काळाचं रूप घेऊन आलेलो आहे, तू आधी हमाधुमीचा संसार केलेला आहे, तरीही अजून तुला जर आयुष्य हवं असेल तर ते मी वाढवून देतो. ही माधवाची परीक्षा महाराजांनी बघितलेली आहे. तेव्हा माधवानी म्हटलेलं आहे की नको मला हे आयुष्य सदया ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा होऊ नको. तथास्तु ऐसे महाराज बदले, जे तू मागसी ते मी दिल्या, आता न तुला राहिले जन्माला येणे भूमीवर. इकडे हा माधवाचा प्रसंग आपला संपतोय. इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाणं, कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक. त्याचं देहभानच ते हरपून गेलेले आहे, तसा उपदेश महाराजांनी त्यांना केलेला आहे. आणि म्हणून वेडेचार खरी जनकल्पना नाना परी उठता झाला, त्या अवसरी त्या किती म्हणून सांगाव्या. असो माधवाचे देहावसान समर्था सन्निध झाले जाण, चुकले तयाचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. की इतकं सगळं होऊन सुद्धा त्याला अंतिम मोक्ष दिलेला आहे महाराजांनी. आपल्या ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये हे उदाहरण आपल्याला पहिलं या गजानन विजय ग्रंथात सापडतं, जिथे महाराजांनी हमाधुमीचा संसार करणाऱ्या माधवाला सुद्धा मोक्ष दिलेला आहे, कारण त्याचं पूर्वसंचित बलवत्तर होतं. त्यामुळे हे उदाहरण, हा जो प्रसंग होता हा अतिशय महत्वाचा आहे. याच्यात बरंच काय काय बोलले आहे मी. काय त्यातलं जे तुम्हाला योग्य वाटतंय ते घ्या. फार डीप असेल ते सोडून द्या. पण तरी मुख्य काय तर आतापासून महाराजांचं जे काही आपलं आहे ते हरीचं नामस्मरण करणं हे योग्य. फार कशात अडकू नये. सगळं करावं, सगळं उपभोगावं, पण मनाने अलिप्त राहणं, ह्याच्यातच सगळं सार आहे. की
भोगायचं नाही असं नाहीये. प्रपंच जर महाराज देताय ते भोगलं नाही तर त्यांना वाईट वाटेल. तुम्ही देताय भरभर, मी देतोय आणि तुम्ही उपभोगत नाही. उपभोगायचं आहे पण आज आहे उद्या नाही म्हणून रडायचं नाही. हे त्यातलं सार आहे. असो, त्याच्या पुढचा जो प्रसंग आहे की अं, एका समयाभरी समर्थांची इच्छा झाली, वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागरे येथे करवा, वेद श्रवणे देव देवा, आनंद होतो अतिशय. आपल्या घरी कधीतरी काही पूजा होते, वास्तुशांत होते, यज्ञ याग होतो, कुठेतरी यज्ञ असतो तिथे आपण जातो. खरं सांगा, छान वाटतं की नाही? तिथे वेदमंत्राचा उद्घोष चाललेला असतो, कुठेतरी त्या हवनाचा धूर येत असतो, तो डोळ्यात जात असतो, डोळ्यातनं पाणी येत असतं, नको होत असतं, झोंबत असतो, तरी तो त्याचा जो सुगंध असतो, त्याचे जे पावित्र्य सगळीकडे भरतं, ते कुठेतरी आपल्या मनाला छान वाटत असतं. का? कारण त्यात आनंद असतो. ते जे वेदमंत्राचे उच्चार असतात त्या उच्चारांचा, ते नादब्रह्म आहे, ते नादब्रह्म जेव्हा आपल्यापर्यंत पोचतं तेव्हा त्यातून निर्माण होणारा जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. तो कसा आनंद आहे हे सांगता येत नाही, पण ते हवं हवंसं वाटतं. कधीही आपण घरी आपली देवांची पूजा करतो, ती देवांची पूजा करताना सुद्धा कधीतरी अतिशय मन लावून पूजा केली जाते आणि असं छान वाटतं की अरे वा, आज छान पूजा झाली. नांदेडकर गुरुजी जेव्हा महाराजांची पूजा करायचे तर ते तर पूर्ण मन चित्त ओतूनच पूजा करायचे. पण तरी कधी कधी असं बघितलेलं आहे की त्यांची ती वस्त्र वगैरे सगळं त्यांना नेतो सगळं छान तयार केल्यावर कधीतरी ते असं बघायचे आणि म्हणायचे, वा, छान दिसतोय हा रंग महाराजांवर. तर असं आपल्यालाही कधीतरी वाटतं की अरे वा, आज आपण छान पूजा केली, आज आपले देव मस्त दिसतं. किंवा एखाद्या फोटोला आपण हार घातला तरी असं वाटतं, हा छान वाटतं. तसंच हे वेदमंत्रांचं सुद्धा आहे. वेदमंत्रांचा प्रभावच वेगळा आहे. त्याची जी व्हायब्रेशन्स तयार होतात त्या व्हायब्रेशन्समुळे आपल्या शरीरावर चांगले परिणाम होतात. आणि म्हणून हे वेदमंत्रांचं उच्चारण आपल्या घरात व्हायला हवं. इकडे महाराजांना हे खूप आवडत होतं. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, वेदश्रवणे देव देवा, आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीचं मीठ लावा, एक एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणा. ते घनपाठी ब्राह्मण, नांदेडकर गुरुजी घनपाठी ब्राह्मण होते. घनपाठी ब्राह्मण होणं हे अतिशय कठीण आहे. रिसर्च च्या दृष्टीने, म्हणजे मध्ये मी एक रिसर्च करायचा विचार करत होते तेव्हा हा एक विषय घेतलेला होता मी. पण घनपाठी ब्राह्मणांना तुम्ही कधीही बघा, हे जे वैदिक आहेत ज्यांनी दशग्रंथी ब्राह्मण किंवा घनपाठी ब्राह्मण जे आहेत त्यांना कधीही अल्झायमर सारखे आजार होत नाही. कधीही नाही. हा रिसर्च आहे, स्टडी ही झालेली आहे. ह्या लोकांना कधीही अल्झायमर सारखे ब्रेनचे डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स कधीही त्यांना होत नाही. याचं कारण इतकं ते त्यांनी पाठांतर केलेलं असतं. घनपाठी ब्राह्मणांना जेव्हा ते मंत्रोच्चार करतात, त्यांना जे मंत्र शिकवले जातात त्यांचे उलट सुलट असे काहीतरी मंत्र त्यांना म्हणायचे असतात. एक मंत्र सरळ सरळ म्हणायचा, तोच मंत्र उलट म्हणायचा. हे अतिशय कठीण असतं. आणि म्हणून घनपाठी ब्राह्मण जे असतात त्यांना ते विद्वान समजलं जातं. ते खरंच विद्वान असतात. असं जर आपल्या मुलांना हे शिक्षण पहिल्यापासून मिळालं तर आजकाल जे अबॅकस आणि हे सगळं आहे त्याची गरजच लागणार नाही. इतकं त्या वैदिक वेद पाठशाळेत जे घनपाठी ब्राह्मण शिकतात ते इतकं काय म्हणतात त्याला, ते इतकं प्रभावी ज्ञान आहे. तर असे घनपाठी वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, एक एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणाचे. तेव्हा शेगावची मंडळी सांगतात, सांगायला तो करू करू खर्च परी अडचण हीच आहे, हीच असे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. तेव्हा महाराज म्हणतात, करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी.
आता संतांच्या मनात जसं मी म्हटलेलं आहे, संतांनी संकल्प केला की तो सिद्धीस जातोच. त्याच्यात आपल्याला काही करावं लागत नाही, कोणाला काही करावं लागत नाही. ब्राह्मण धाडिले श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. बरं, ही वसंत पूजा आहे, वसंत पंचमी नाही. वसंत पंचमी ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये येते, एंड ऑफ जन स्टार्ट ऑफ फेब. वसंत पूजा ही चैत्र वैशाख याच्या मध्ये कुठेतरी येते, चैत्राच्या एंडला वैशाखाच्या सुरुवातीला अशी येत असावी. कारण पुढे ते म्हणतात पन्हे पेढे बरती खवा. पन्ह कधी होतं, जेव्हा कैरी असते. कैऱ्या कधी येतात, तर ह्या सीझन मध्ये येतात. तर पन्हे फेड आणि वसंत पंचमी असा उल्लेख नाही, वसंत पूजा असाच उल्लेख आहे. कारण ती वसंत ऋतूमध्ये केली जाते आणि वसंत ऋतू हा होळीनंतर येतो. चैत्र वैशाखात वसंत ऋतू असतो, म्हणून वसंत पूजा त्या वेळेला केली गेलेली आहे. आता आपण चंदू मुकुंदाचं बघितलं की वैशाखातला तो प्रसंग आहे, त्याच्यानंतर हा प्रसंग आलेला आहे. म्हणजे तो नक्की चैत्र वैशाख मध्ये हे कुठेतरी महाराजांनी सांगितलेलं आहे. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी, हा हा म्हणता रुपये 100 जमा झाले. रुपये 100 त्या काळचे म्हणजे किती, एवढे पैसे तयार झाले. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. महाराजांना इच्छा होती ब्राह्मणांनी, ब्राह्मण आले. जे पद क्रम जटेला जाणत होते विभुन हो. पद क्रम आणि जटा हे पुन्हा त्या वैदिक मंत्रामध्ये मंत्र म्हणण्याच्या पद्धती आहेत. की उदात्त, अनुदात्त, स्वरित, पद, क्रम, जटा हे सगळे त्याच्या बाबतीत म्हटलं गेलेलं आहे. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मनी येतं ते ते पुरवी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. आणि बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे करी अति अतिहर्षी, अजूनपरी शेगावाची वंशज त्याचे करती हे. अजूनही ही प्रथा चालू आहे, ती चालू ठेवलेली आहे. ह्यातून सुद्धा उपदेश घेण्यासारखा आहे की आपल्या पूर्वजांनी काही प्रथा जर सुरू केल्या असतील तर आपण त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते चालू ठेवावंच. हे आता कोण करतंय असं नाही. जर तुमच्या आई वडिलांनी ते केलं, तुमच्या आजी आजोबांनी केलं, तर तुम्ही करू शकता. जसं म्हटलं तसं आपले पूर्वज, आपले ऋषीमुनी हे खूप हुशार होते. त्यांना खूप काही आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळत होतं. त्यामुळे जर त्यांनी काही सांगितलेलं आहे, हा अंधश्रद्धा आणि ह्या गोष्टी नाही करायच्या, पण ह्याच्यात अंधश्रद्धाने काहीतरी चांगलं आहे. त्यांनी मी जसं म्हटलं तसं ती स्पंदनं, ती व्हायब्रेशन आपल्या शरीरावर चांगले परिणाम करतात. आणि म्हणून हे आता त्राटक योगामध्ये सांगितलेलं आहे. काय करायचं, ज्योत पुढे लावून ठेवून त्याच्याकडे स्टेडी गेज एकटक बघणं, त्याने तुमच्या डोळ्याचे विकार नाहीसे होतात. तिथे अंधश्रद्धा नाहीये काही, तिथे सायन्स आहे. आणि हे सायन्स आपल्या पूर्वजांना कळत होतं, फक्त आपण त्याला आता काहीतरी गोड नावं दिली आहेत. आणि ते नावं देत असताना तिथे कुठेतरी अंधश्रद्धा म्हणून आपण ते जर घातलेलं असेल तर ते फोडून टाकणं हे आपलं काम आहे. की काही काही गोष्टी हा श्रद्धेचा विषय आहे, त्याच्या मागे काहीतरी सायन्स आहे. एकादशीच्या दिवशी उपास करणं ह्याच्या मागे सायन्स आहे. ते देवाला जोडणं हे कदाचित वेगळं असेल, पण एकादशीच्या दिवशी तिथी प्रमाणे त्या दिवशी उपास करावा ह्याच्यामध्ये सायन्स आहे. आपण बोलू नंतर त्याबद्दल, पण काही काही गोष्टी आहेत त्या केवळ अंधश्रद्धा म्हणून आपण सोडून देणं योग्य नाही. जर काही पूर्वापार प्रथा आपल्याकडे चालत आलेली असेल तर ती चालू ठेवावी, असं कदाचित महाराजांना ह्याच्यातून सुचवायचं असेल. इकडे आपला 4था अध्याय होतो. ह्याच्याच अनुषंगाने एक गोष्ट सांगते की आनंद आत्ता जो भक्तांचा मेळावा झाला मुलुंडला, तर तेव्हा असं खूप ह्याच ओव्यासारख्या कानावर येत होत्या. महाराज घालत होते, वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागरे येथे करवा. महाराजांच्या भक्तांचा मेळा आहे आणि वैदिक यायला हवेत. महाराजांना जेव्हा आपण आत घेऊन येऊ तेव्हा वेद मंत्राचं उच्चारण झालं पाहिजे. तर सतत कुठेतरी मनात येत होतं. पण त्या दिवशी
लग्नाचा मुहूर्त होता, वास्तुशांतीचा मुहूर्त होता, एंगेजमेंटचा मुहूर्त होता. अक्षरशः 10 दिशा वैदिकांसाठी आम्ही केलेल्या आहेत, पण आम्हाला कुठेही एकही वैदिक मिळाला नाही. शेवटी मी म्हटलं जाऊ दे, महाराजांची इच्छा. आणि बरोबर आदल्या दिवशी अ, एकाला सांगितलं असं असं मनात आहे, पण ते काय होत नाहीये. त्यांनी एकाला फोन लावला, ते तयार झाले आणि ते दुसऱ्या त्या दिवशी आले मेळाव्याच्या दिवशी, आणि त्यांनी मंत्र म्हटले महाराज आत येत असताना, आणि ती मनात जी इच्छा होती ती महाराजांनी पूर्ण करून घेतली. कधी कधी असं होतं की आपण आपल्याला काहीतरी हवं, आता ती चांगली इच्छा असली तर महाराज पूर्तीच नेतात, हा प्रत्यय आला. पण तिकडे एक सुद्धा विचारात घेतलं पाहिजे की मला हवंय, मला असं हवंय, मला असं हवंय, असं जोपर्यंत आपण करत राहू आणि हातपाय मारत राहू तोपर्यंत काहीही होत नाही. जेव्हा आपण सोडून देतो, ठीक आहे महाराज तुमची इच्छा, की बरोबर कामं होतात. त्यामुळे कधी कधी आपल्याला असंही करावं लागतं, इच्छा प्रबळ जरूर असावी, पण ती मी करतोय, मला करायची आहे, असं जेव्हा तो मी बाहेर निघतो आणि महाराज आत येतात तेव्हा ते सगळं होतं. तर असा हा 4था अध्याय हा श्रीदास गणविरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकाची दावोपथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहर अर्पणमस्तु, शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्यायः समाप्तः. हरे नमः. झालेली सेवा श्री गजानन चरणी अर्पण करते आणि तुम्हा सगळ्यांना नमस्कार. जय गजानन. जय गजानन. खूपच आनंद झाला ताई, खरंच शब्दात येत आहे हा आनंद. खूप जरा छान. खूप जास्त वेदांत झालं का आज? नाही नाही, अगदी योग्य झालं, काहीच नाही, अगदी व्यवस्थित. एक मला रिक्वेस्ट आहे की हा. उपवास हा जो विषय आहे ना, हा सुद्धा एक तुम्ही घ्यावात, कारण बर. उपवासाचा अर्थ वेगळा घेतला जातोय आता. हम्म. तर तो उपवासाचा खरा अर्थ जो आहे तो तुम्ही नक्की. सगळ्यांना समजावून सांगावात असंही मला वाटतंय. बर. अ, आणि जे बॅलन्सिंग आहे की आपल्याला प्रपंचही करायचा आहे आणि आपल्याला अध्यात्मही साधायचं आहे, ह्याबद्दल पण थोडस बोललं तर ते छान होईल. 6व्या अध्यायात येईल. 6व्या हा, अध्यायात ठीक आहे, चालेल चालेल, नरसिंह धन्यवाद. महाराज आणि महाराजांचा जो संवाद आहे किंवा हा, व्रजभूषणाची जो संवाद आहे त्याच्यात ते सगळं कव्हर होईल. शुअर, ठीक आहे. दासगणू महाराजांच्या गजानन विजय ग्रंथात सगळं कव्हर होणार. हम्म, फक्त बरोबर. जसं गजानन विजय ग्रंथात स्टेप बाय स्टेप गेलोय तसं स्टेप बाय स्टेप जाऊ. जाऊ दे. हो हो, खूपच सुंदर. येस, उद्या आपण भेटणार आहोतच. हो हो हो. उद्या भेटणार आहोत. समर्थ सद्गुरु श्री गजानन गजानन महाराज महाराज की की जय. जय. जय जय गजानन. जय जय गजानन. गजानन. हा, या सर्व साधक, हा वीणा उद्याचं बोल पण बोल सांग. बोल सांग उद्या बोल ना. सांग काय ना. काय? हा, उद्या पण आपलं निरूपण आहे अध्याय 5वा, तर सगळ्यांनी असंच जॉईन व्हा बरोबर 9:15 वाजता. उद्या परवणी मिळाली ताई, आपल्याला 2 दिवस सलग सापडल्या आहेत त्यामुळे. आणि आजचं तर इतकं स्पीचलेस, म्हणजे ते ट्रान्स मध्ये गेलोय, काय बोलायचं काय ऍब्झॉर्प्शन चालू आहे, त्यामुळे काही सुचत हा, नाहीये. खूप खूप धन्यवाद. वेगळा एकदम खूपच वेगळा अँगल आहे. थँक्यू, हा. धन्यवाद. हो. बोलू. शुभरात्री. सद्गुरु उद्या श्री आपण गजानन भेटू. महाराज की जय. जय जय. धन्यवाद. जय गजानन. जय गजानन. Okay.